सगळ्यांनी इन्व्हाइट करूया आपण यावं. अविकदादा मादे, प्रकाश म्हात्रे जेवढे आमचे मान्यवर आहेत या आपण आपलं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या वतीनं. हॅलो. थँक्यू. आवाज ऐकला पण या अगोदर रमेशजी गिरा यांचा अगदी प्रेक्षकांना हसवणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं आणि प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारं व्यक्तिमत्व. सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. पिसारवे गावदेवी कणविले पिसारवे आणि विरोधात राजाराणी घोट. टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पाटील आणि साथीनं प्रसाद पाटील. तर याच दरम्यान या ठिकाणी आमचे पेठाली गावचे दमदार क्रिकेट खेळाडू हेमंतदा केणी यांचं आगमन झालंय. हेमंतदा या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू सुरेख डॉट बॉल न मात्र सुरुवात झाली. गोलंदाजी ट्रॅकवरती विजय पवारला आपण पाहतोय. दुसरा चेंडू अटॅक मोड मध्ये अगदी मिड विकेटला हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एका धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती एक धाव. हेमंतदा केणी यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. एक लेजंड क्रिकेटर टीम पेठालीचे. सातत्यानं कित्येक वर्ष पेठाली संघाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावरती स्वीकारली आणि अगदी चोखपणे ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली. ते आमचे लाडके हेमंतदा केणी यांचं शुभ आगमन. फुल टॉस चेंडू खेळण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु पंच दर्शवतायत की लाईन अगदी बाहेर होती आणि पंचांकडनं व्हाईट बॉलची खून पाहायला मिळेल. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होईल आणि या एकच्या मदतीनं स्कोर कार्ड 2 ह्या कड्यावरती. षटकातील 2 चेंडू अतिशय सुरेख फेकले होते विजयनं परंतु त्यानंतर अतिरिक्त वेग प्रदान करण्याचा प्रयत्न परंतु त्या वेगासोबत नियंत्रण हे खूप गरजेचं आहे. ते नियंत्रण मिळवावं लागेल. सध्याच्या घडीला अतिशय चांगल्या फॉर्मात पिसारवे संघ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी एक जुटीने एक युनिटीने खेळ करत असताना चांगला चेंडू. यॉर्कलेनचा चेंडू. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. प्रदीप पाटीलला मात्र परतावा लागेल. धक्का पहिला. प्रदीप पाटील बॅक टू द डगआउट. मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाली ती निश्चितच राजाराणी घोट संघाच्या. प्रथमतः टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि सलामीसाठी येणारा सुनील साळुंके आज मात्र तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल यष्टांच्या मधोमध अगदी फ्लम करत असताना LBWच्या माध्यमातून हे पहिलं यश विजय पवारला. सातत्यानं आपली गुणवत्ता अनेक मैदानावरती सिद्ध करणारा हा खेळाडू. मागील 2-3 वर्ष अगदी प्रकाश झोतात राहणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो विजय पवार. ह्या सीझन मध्ये 2024 मध्ये अफलातून फॉर्मात देखील पाहायला मिळतोय. राईट मोड द विकेटनं. पुढील चेंडू इथे देखील फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात पाहायला मिळतात. राकेश पाटीलला आपण पाहू शकाल. या संघातील अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून राकेशची नेहमीच निवड आपण पाहतोय. नेहमीच तो अगदी पॉवर प्ले मध्ये सीमा लगत क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. ह्या संघातील अगदी उत्तम तो क्षेत्ररक्षक पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा पुढे सरकताना 4 चेंडू आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. इथे फटका तर सजवला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये होते. त्याच्या डोक्यावरून चेंडू पुढे निघून जात असताना अगदी डीप बॅकवर्ड सीमारेखा पार दमदार असा चौकार. अगदी प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये पप्पू या नावानं त्याची टेनिस बॉल विश्वामध्ये अगदी ख्याती आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु आता थोडी अपील जरूर केली होती गोलंदाज विजयनं परंतु अपील खारिज केली. पंच मनोज पवार आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस लाईन अगदी लेग साईडच्या दिशेला होती ते पाहिलं आणि त्यानंतर फलंदाज नाबाद घोषित करण्यात आला. एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 10वा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या एक गडी बाद 7 धावा. एक चौकार आला परंतु त्या चौकाराचा अपवाद वगळता अप्रतिम अगदी धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती विजय पवारची. टॉस गमावला परंतु क्षेत्ररक्षण करत असताना आपण गावदेवी कणविलेवर पिसारवे संघाला पाहतोय आणि दमदार सुरुवात गोलंदाजीमध्ये विजय पवारनं आपल्या संघाला मिळवून दिली आहे. परंतु विसरून चालणार नाही या संघाचे 2 धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. राजाराणी घोट संघ म्हटला तर नेहमीच सुनील सालुंकेला आपण पाहतो आणि साथीनं पप्पू अर्थात प्रसाद पाटील ही एक भरवशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल यात शंका नाही आहे. गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण तेजस पाटीलला पाहू शकाल. सध्याच्या घडीला आपल्या विभागातील एक चमकता सितारा आपण म्हणू शकू अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे. कारण की ह्या गोलंदाजानं तगड्या संघानं अगदी रोखून ठेवण्याचं काम केलं. अगदी सध्याच्या घडीला चर्चेत राहणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज यंग टॅलेंटेड तेजस पाटील. पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर त्याच्या माध्यमातून ही त्याची भेदकता आहे. अगदी कमी कालखंडामध्ये अगदी मोठी उंची गाठणारा हा खेळाडू आपण पाहू शकाल. की अगदी दमदार फलंदाजांना देखील तो जखडून ठेवण्याचं काम करतोय. शैलीदार गोलंदाजी आहे. इथे डान्सिंग डाऊन दी विकेट अगदी स्क्रीनच्या समोर एका टप्प्यावरती ओव्हर द लाईन सीमा पार दमदार चौकार. मध्ये पहिला डॉट त्यानंतर मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅटल चांगलं रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथे देखील फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जरूर होतं. चेंडू अडवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न चालवला. जीवाच्या आकांतानं बाजी लावले. काय क्षेत्ररक्षण टाळ्या जोरदार होऊ द्यात या क्षेत्ररक्षकासाठी. अगदी त्यांचे चाहते आलेत आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असताना कारण की धावा सेव्ह केल्या. मागील बॉलवरती चौकार आला होता त्यानंतर ह्या बॉलवरती देखील प्रयत्न चांगला केला सुनीलनं परंतु क्षेत्ररक्षण तिसऱ्या पंचांकडे रेफर जरूर करण्यात आलं. चेक ह्या ठिकाणी जरूर करण्यात येईल. अगदी चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये फील्ड केला गेलाय की नाही यासाठी आता पाहणी. यस तिसऱ्या पंचांचा निर्णय की अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण झालंय आणि धावा सेव्ह केल्यात धावा वाचवल्यात अगदी पायाच्या साह्यानं का होईना. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आकाश होते आणि आकाशकडनं हा दमदार एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पायाच्या साह्यानं का होईना परंतु आपल्या टीमसाठी त्यांनी धावा सेव्ह केल्या. गुड जॉब. 2 धावा धावपळकावरती. वन्स अगेन स्ट्रायकरवरती सुनील. पुन्हा एकदा फटका सजवलाय. आता मात्र प्रॉपर टायमिंग. इट इज द मॅक्सिमम. चेंडू सीमा रेषा पार अगदी आमच्या अतिथी कक्षामध्ये हा खणखणीत असा षटकार. आणि मान्यवरांना मानवंदना देणारा हा षटकार आलाय सुनील सालुंकेच्या बॅटमधनं. मी म्हटलं होतं हे 2 फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत अशा पल्लवीत असतील मोठ्या टार्गेटची ते अर्थातच राजाराणी घोट संघाच्या आणि ते दाखवत असताना चौकार षटकार ह्या षटकामध्ये चांगला चेंडू परंतु एज लागली आणि चेंडू चाललाय तो थर्ड मॅन रिजनला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात परंतु पुरेसा अवधी होता. 1 धाव तिथे सहजरित्या कंप्लीट झाली. स्कोर कार्डवरती अगदी वेगानं परिवर्तन होताना पाहायला मिळते. धावा धावपळकावरती 1 गडी बाद 16. सुरुवात दमदार केली विजय पवारनं परंतु ह्या षटकामध्ये आता दमखम दाखवत असताना आपण सुनीलला देखील पाहतोय. साथीनं आता आक्रमक प्रसादला देखील व्हावं लागेल. 4 चेंडू 5 वरती तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. साथ देत असताना सुनील चांगला चेंडू अगदी हलक्या हातानं प्लेसमेंट पाहू शकाल. इनफिल्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक मिड ऑफ चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळेल ती सिंगल. षटक क्रमांक 2 आणि ते देखील समाप्त झाले आणि 2 षटकाखेरीस धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 21 धावा. त्या सामन्यांना सुरुवात होईल. जर्मन टायगर आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण
ते टॉससाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. जर्मन टायगर आणि विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ, हे दोन दमदार संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेतील अगदी ए पॉल आपल्याला पाहायला मिळेल. दमदार खेळ ज्या संघांचा सातत्यानं पाहायला मिळतो ते दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. प्रतिषटक 10.5च्या सरासरीनं अगदी 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकतेनं सुनील सालुंकेला फलंदाजी करताना आपण पाहिलं. दरम्यान हा चेंडू प्रहार तर केलाय शैलेशच्या आगेस, हा दे धडाका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अगदी बाजी लावली जाते पिसारवे टीम कडनं. ती तडाका दाखवला होता तो पप्पूनं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर टायमिंग काहीसं जुळलं नव्हतं. अन्यथा हा चेंडू असं वाटलं होतं सीमापार जाईल की काय. चेंडूमध्ये उंची होती, लांबीचा थोडासा अभाव आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. झेल त्या ठिकाणी निसटला आणि जीवनदान प्राप्त झालं ते अर्थातच पप्पूला. गोलंदाज शैलेश म्हात्रे. षटकातील पुढील चेंडू इनसाइड एज लागली होती, धाव घेण्याची संधी आणि धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय परंतु अंततः नकार दिला, कारण की खूप दूरवरती फलंदाज गेले होते. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी, जादुई गोलंदाज आहे. नेहमीच आपण शैलेशला देखील पाहिलंय अगदी महत्वाच्या क्षणाला त्याचा वापर हा सातत्यानं पिसारवी संघाच्या माध्यमातून केला जातो. कधी कधी आपण त्याला पॉवर सर्कलमध्ये गोलंदाजी करताना पाहतो, तर कधी अगदी डेट ओव्हरमध्ये देखील त्याला पाहतो. इथे फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक, कारण की चेंडू अगदी त्याच्या समोरून सीमारेषा पार, उत्तुंगाचा षटकार. यॉर्कर प्रकारचा काहीसा चेंडू होता, अगदी बचावात्मक लाईन ज्याला आपण म्हणतोय, की फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु फॉलो करत असताना अगदी पॉवरफुल फटका पप्पूचा आपल्याला पाहायला मिळाला. ही ताकद आहे, हे दमकम आहे पप्पू पाटीलचं. राईट मोर द विकेटनं दरम्यान हा चेंडू पुन्हा प्रहार करायचा होता परंतु रिझल्ट अगदी पप्पूच्या बाजूनं पाहायला मिळतो, कारण की चेंडू जाईल तो लॉंग लेगला, सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय, चौकार. टायगर संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल होत असताना मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत सागरला आपण पाहतोय. आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघनायक यायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. षटकातील आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत, 8 धावा खर्च केल्यात. इथे देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि आता खॉटब्यांच्या माध्यमातून खेळ संपलाय. तो पप्पूचा मोठा धक्का, ज्या फलंदाजानं अगदी मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली होती त्या फलंदाजाला शांत करण्याचं काम केलंय ते शैलेश म्हात्रेनं. वरती आहेत, माफ करा, कारण की ह्या अगोदर जर आपण विचार केला तर स्क्रीनवरती पाहिलं त्यानंतर षटकार चौकार आणि अंततः 5व्या बॉलवरती मात्र महत्वपूर्ण यश संपादन केलं ते शैलेश म्हात्रेनं. पण तो शेवटचा चेंडू षटकातील धावा धावपळकावरती 33 गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील रुपेशा बॅट मधनं तडाखा पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड आल्या आल्या अगदी डगआउट मधनं सेट होऊन हा फलंदाज आला होता आणि षटकांना अकाउंटला सुरुवात केली आहे, इनिंगला सुरुवात केली आहे आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39-39 या आकड्यावरती.
चला फारसा वेळ घेऊ नका, सातत्यानं आपल्याला सूचना केल्या जातात. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रत्येक षटकानंतर आपण एकत्र येऊ नका किंवा टीम मीटिंग करू नका, ही एक सूचना आम्ही जरूर देतो. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल होता असताना आपण पाहू शकाल. अमर बऱ्याच दिवसानं मात्र अमरला आपण पाहतोय इंजुरी फेस करत होता. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यानं टेनिस विश्वामध्ये अगदी तहलका माजवलाय तो अमर आपण पाहतोय. आणि त्याच्या अगेन्स्ट तितका धाकड संघ सध्याच्या घडीला अगदी इन्फॉर्म मध्ये जर्मन टायगर संघाला आपण पाहतोय. अनेक ठिकाणी जो स्पर्धेमध्ये दमखम दाखवताना पाहतोय तो संघ आज आपल्याला आपल्या ह्या नगरीमध्ये छत्रपती क्रीडांगणावरती खेळ करताना पाहायला मिळेल. अतिशय सुरेख क्रीडांगण. काल जरी पाऊस पडला असला तरी देखील ही क्रीडांगणाची शोभा मात्र काही कमी झाली नाही. आणि आज भरपूर मोठ्या संख्येनं प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील, कारण की उद्या सुपर संडे आहे, म्हणजे सुट्टीचा दिवस आहे. आज प्रेक्षक एन्जॉय करू शकतात, त्यात शंकाच नाही आहे. आज प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळेल. आणखी ह्या अगोदर आपल्याला पाहायला मिळत होतं की बरेच ठिकाणी रजनीच्या स्पर्धा चालू होत्या, त्या कारणास्तव प्रेक्षकांची गर्दी थोडी कमी होती. परंतु आज संघ देखील दमदार आहेत आणि उद्या सुपर संडे, त्या कारणास्तव आज मात्र अलोट गर्दी आपल्याला अगदी मैदानाच्या चौफेर पाहायला मिळेल. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती साईला आपण पाहतोय. पहिला चेंडू तेज तर्रा चेंडू, वेग हे वैशिष्ट्य आहे साईचं आणि त्याचा वापर करत असताना पहिल्या चेंडूवरती सुनीलला मात्र त्यानं बीट केलं. ज्या सुनीलनं सुरुवात मात्र चांगली केली आहे त्या सुनील समोर मात्र दमखम दाखवावं लागेल. कमबॅक पण षटक गरजेचं आहे. तिसऱ्या पंतांची मागणी, अगदी गोलंदाजावरती आक्षेप नोंदवण्यात आलाय आणि आता गोलंदाजाला अग्नी परीक्षा द्यावी लागेल. या स्क्रीनवरती चेक करण्यात येईल. मॅच ऑन, आपण सामना चालू करायचा आहे, कारण की स्क्रीनवरती ह्या गोष्टी जरूर चेक करण्यात येतील. आमचे आयोजनकर्ता देखील आहेत. दरम्यान हा चेंडू इथे मात्र फलंदाज बाद झालाय. एज अँड टेकन कॉडबियांच्या माध्यमातून सुनीलला मात्र परतावा लागेल. धक्का लागलाय हा तिसरा आणि हा धक्का महत्वाचा लागलाय, कारण की ज्याच्या बॅटमध्ये धावा येत होत्या त्या फलंदाजाला बाद करत असताना साई आपल्याला पाहायला मिळते. मॅचसाठी जर्मन टायगर संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. मी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे कॅप्टन अनिल दादा ढोपरे यांना इन्व्हाइट केलं. पण यावं खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आणि सध्या टीम उसाटण्याचे कॅप्टन कुल अनिल दादा ढोपरे यांचे इथं आगमन झाले. विनंती करेल त्यांना आपण व्यासपीठावरती यावं आणि नाणेफेकी देखील या मॅचच्या सेकंड सत्राच्या अगोदर इथे केली जाईल. नक्कीच हंगामाच्या सुरुवातीलाच एक दैदिप्यमान अशी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. नवीन फलंदाज ध्रुव पाटील मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर, पंतांकडनं व्हाईट बॉलची खूण. एक्स्ट्रा एक धाव धापळकावरती ऍड होईल. 40 धावा धापळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची ही लढत, कारण की ही दुसऱ्या फेरीतील लढत आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर कालच्या रजनीमध्ये दोघांनी एक एक सामना जिंकला होता आणि 2 विजेते संघ आता एकमेकांसमोर झुंज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिदममध्ये काहीशा चुकी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकावरती ध्रुव पाटील, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे, तो राजाराणी गोट संघाचा मैदानाच्या आतमध्ये आपण ध्रुवला पाहतो. पहिला चेंडू फेस करत असताना ह्या अगोदर स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. साईब इथे फटकाला जॉब आहे, ताकद दाखवली आहे. स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला पाठवलंय ते सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. एव्हरग्रीन संगीत आपण पाहतो डीजेच्या माध्यमातून. अशी काही जी मराठी गाणी आहेत, मराठी गीतं आहेत, जी आजही प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहेत, ज्यांचा गोडवा अगदी अवीट आहे, कधीही कमी होत नाहीये, तशा प्रकारचं काहीसं हे गीत. गोलंदाज वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना साईला आपण पाहतोय. राईट मोडतो विकेटनं. आता प्रहार करायचा होता, अपील पाहू शकाल, परंतु अपील खारीज केली आहे. यष्टाच्या मागे यष्टीरक्षकाचं हे तंत्र नेहमीच आपण पाहतोय. अगदी पंतांवरती दडपण आणण्याचं काम आणि अपील, जेणेकरून स्पिरिट आपल्या संघामध्ये कसं संचारेल हे आपण पाहत असताना धनेश यष्टाच्या मागे सध्याच्या घडीला धनेश म्हात्रे. पुन्हा चुक्या होत आहेत वारंवार.
आतापर्यंत फायटिंग टोटल धापालकावरती जी टोटल अगदी मनाशी बाळगली होती, कारण की टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग स्वीकारली राजाराणी घोट संघानं आणि त्यांनी मनाशी निर्धार केला होता किमान 45-50 धावा जर आपण बनवल्या तर प्रतिस्पर्धी संघाशी आपण अगदी संघर्ष करू शकतो, काटेकी टक्कर आपण त्यांना देऊ शकतो आणि त्या अनुषंगानं बॅटिंग देखील झाली आहे. इथे देखील फटका चांगला आहे, टॉपेज जरूर लागली परंतु चेंडू गेलाय तो फाईन लेगला, सीमारेषा पार, मिळतील धावा 4 आणि या 4च्या मदतीनं 50 धावा कंप्लीट होत आहेत. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये 50चा पल्ला म्हणजे एक चांगली धावसंख्या मानावी लागेल, कारण की गोलंदाजी अटॅक चांगला आहे टीम राजाराणी घोटचा, म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. कारण की एका बाजूने तगडी बॅटिंग लाईनअप गावदेवी कनव 11 पिसारवेची, विजय पवार असतील, मंगेश सारखा इन्फॉर्म फलंदाज, साथीनं सागर आहे, शैलेश आहे, म्हणजे मॅचमध्ये मजा असेल. अप्रतिम हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 2 जवळचे संघ आणि दोघांचे भरपूर चाहते, भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला चहू बाजूनं पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट ना, इथे देखील अतिरिक्त बाहेर पंच पुन्हा दर्शवतात व्हाईट बॉल. सुरुवात चांगली झाली साईची, परंतु त्यानंतर शेवटाकडे जर जाताना आपण विचार केला तर त्याचं गोलंदाजी अनालिसिस आता मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की 3 षटकामध्ये 39 धावा होत्या. त्यानंतर जर आपण विचार केला तर आतापर्यंत ह्या षटकात 12 धावा 5 बॉलमध्ये खर्च केल्यात, अगदी 13च्या सरासरीनं धावफलकावरती मात्र आगेकूच आपल्याला पाहायला मिळते ती राजाराणी घोट या टीमची. इथे देखील फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यावरती फील्ड करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू गेला तो सीमा पार. शेवट देखील गोल आणि या 4 धावा, या 4च्या मदतीनं धावफलक 55 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला आणि 55 धावा, एक आता चांगली धावसंख्या मानावी लागेल ती राजाराणी घोट संघाची, कारण की टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग स्वीकारली होती आणि त्यानंतर त्यांनी मनाशी बाळगलेलं टार्गेट आता अचीव्ह केलंय, परंतु ते टार्गेट वाचवण्यासाठी कशी गोलंदाजी होईल आणि कशा रीतीनं ह्या टार्गेटचा पाठलाग केला जाईल हे ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे साथी समालोचक मित्र आमचे रमेश आहेत आणि आमचे योगेशजी मडवी देखील आहेत, तर त्यांच्या शुभवाणीतनं थँक्यू. तोचपूर्वी आपण इथे टॉस करणार आहोत. आज फ्रेश मॅच आजच्या गटातील पहिली लढत होईल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्याला फाईट करणारा जॉनमन डायकर यांच्यामध्ये. बघा आता या विजेता, यामधनं होणाऱ्या विजेता संघ ज्याला सेकंड राऊंडची ड्रॉ मिळणार, आता बाय मिळेल तो थेट 3ऱ्या राऊंडमध्ये प्रवेश करेल, कारण आता टार्गेट 56 झालंय, 51 हाईस टोटल होती, त्यामुळे आता या सामन्यामध्ये जो विजेता होईल त्याला 2ऱ्या राऊंडची बाय मिळेल. म्हणजे सामना एकटपरा विरुद्ध श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी अशी लढत होईल, हे देखील नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. तरी ते टॉस साठी आपण तर हेमंतदा केणी या ठिकाणी उपस्थित राहिलेत, पेटली संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू, आणि खरं तर त्यांच्या शुभाशय आपण करूया या मॅचचा टॉस. बिग फाईट जॉनमन डायगर विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. 5 षटकांची लढत आहे, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. Heads is a call and tail. Tiger team captain toss win. तर टॉस जिंकलाय. सागर काय डिसिजन? आम्ही फलंदाजी करू. तर समोर टीम सध्याच्या सीझन मध्ये आपण पाहिले गेल्या 2 ते 3 सीझन अगदी फॉर्मात चाललेला संघ आहे आणि डोपरे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्या टीम बद्दल काय सांगशील आणि त्यांना कितीपर्यंत रोखलं पाहिजे? नक्कीच संघ चांगला आहे, खेळायला चांगलं वाटतं, चांगल्या टीम असल्यामुळे, आणि आयोजकांचे धन्यवाद करीन इथे खेळायला संधी दिली आम्हाला. थँक्यू सो मच सागर. आणि त्याचा टॉस जिंकला असत तरी सुद्धा मला तर वाटतं बॅटिंग होती, परंतु आता देखील बॅटिंग आले. काय म्हणणं आहे? त्यांनी बॅटिंग घेतली, टॉस जिंकलाय त्यांनी आणि बॅटिंग घेतली आहे. तुझं काय डिसिजन असतं? मी पण बॅटिंगच घेतली असते. आता फिल्डिंग आले, तर काय म्हणणं की या मॅच मध्ये डायगर सारख्या बलाढ्य टीमला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? त्यांना आम्ही 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आपण. आताच बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, तुम्ही देखील खेळून आलात. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा असतात, तुमच्या वतीने देखील सगळ्यात मोठी स्पर्धा असते. नाईट स्पर्धा म्हटली की अनेक ठिकाणी आयोजन असतं, या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? त्या आयोजनाबद्दल काय बोलणार, का योगेश आहे बोलल्यावर काय टेन्शनच नाही. थँक्यू सो मच. या ठिकाणी अनिता ढोपरी या ठिकाणी उपस्थित होते, कॅप्टन, आणि प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. जॉनमन डायगर वन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला इन्व्हाइट केलंय. तर इथे टॉस झालाय. आता आपण इन्व्हाइट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया हरिभक्त पारायण संजय महाराज मडवी, या आपला सन्मान केला जाईल.
सन्मान खरं तर महाराजांचा इथे केला जाईल की होय होय बारेकरी पाहे पाहे पंढरी पंढरीचा बारेकरी आणि सह्याद्रीचा धारेकरी सन्माननीय संजय महाराज मडवी यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मी स्पर्धेचे आमचे आयोजक योगेंद्र दादा पाटील यांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभ हस्ते महाराजांचा सन्मान करायचे. प्रेमाचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट देऊन इथे सन्मान केलं जाते. मॅच मध्ये देखील चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण आज या स्पर्धेतली चौथी रात्र आहे आणि या मॅच नंतर कदाचित प्रेस मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल जॉनमान डायगर ज्या संघानं प्रथम टॉस जिंकलाय आणि त्यानंतर त्यांना फाईट करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. दीपू देखील आमचे आलेत टायगरचे नक्की त्यांचं देखील स्वागत करूया. थँक्यू योगेश सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राजा राणी घोड संघाचा विचार केला ना प्रथम मात्र 55 धावा जमा केल्यात. टोटल लक्ष 56 धावेचा लक्ष ठेवला गेला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. विजय पवारला पाहत आहे त्याच्या सोबतीला फलंदाज मंगेश मात्रेला 56 धावेचा पटलान करत असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सुनील सोलंके. विचार केला ना खूप वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू पहिल्याच सातत्याने मात्र कितीक वर्ष झाले चांगला खेळ खेळत असताना राजा राणी घोड संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. टाइम पूर्णपणे दोन्ही संघाला अलर्ट असेल. 4 षटकाचा सामना टोटल पाहिली 55 धावा जमा केल्यात. 56 धाव्याचा टार्गेट सेट केला. हो पहिल्या चेंडूवरती आघात आणि चेंडू मात्र उंच उडालाय आणि चिडिया चुप गई खेत में. पहिल्या चेंडूवरती विकेट. तर पहा या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. मित्र ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे आज स्पर्धेतली चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीला अजून सुंदर करण्यासाठी या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर मोरावे गावचे दमदार व्यक्तिमत्व दिलीप शेठ या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांच्यासोबत आमचे कारगिर गावचे नितेश दादा आणि त्यानंतर आमचे कोठारी गावचे प्रणित शेठ म्हात्रे, त्यानंतर रॉयल किंग ग्रुपचे अनिकेत म्हात्रे, त्यानंतर कोठारीचे CSC ट्रान्सफरचे सन्माननीय संदीप शेठ म्हात्रे, त्यानंतर SK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कमलाकर शेठ, अजय शेठ, जयवंतदादा पाटील, त्यानंतर आमचे मंगेश म्हात्रे, पवार साहेब, अमित जयस्वाल, PSI राणा साहेब, त्यानंतर सन्माननीय नितेश शेठ तांबडे या ठिकाणी आगमन होतं आणि त्यानंतर आमचे शंभूलाल या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रॉयल किंग ग्रुपचे सर्व अनिकेत दादा म्हात्रे गोल्डन मॅन या ठिकाणी व्यासपीठावरती आले. बालराम पडके बिगार यांचं देखील आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आज या ठिकाणी स्पर्धेतली चौथी रात्राने खरं तर जयहनुमान मित्र मंडळ आणि जयहनुमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचे आयोजक योगेंद्रदादा पाटील, हनुमानदादा पाटील, गणेशदादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोठ्या मनात जे पहा विचार केला ना 2 चेंडू मध्ये 2 झटके क्रमांक दिल्यात. काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती झेलबाद झाला, त्यानंतर मात्र थोडीशी अतिघाई केली आणि त्यानंतर मात्र काय एष्टा प्रॉपर टिपल्या गेल्यात. म्हणजे रनआउटच्या स्वरूपात लागोपाठचे 2 झटके. पुन्हा एकदा तयार. पहा नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय राजकुमार पाटील.
ओहो या वेळेस मात्र काय गोलंदाजी, पुढचा दरवाजा उघडा ठेवल्याना पाठीमागून चोरी झाली आहे. फलंदाज बाद होतोय 3ऱ्या क्रमांकाचा. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. खरं तर आपण पाहता व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झाले ते रॉयल किंग ग्रुपचे सर्वेसर्वा अनिकेत दादा मात्रे कुटारी त्यांच्या समेत आपण पाहतोय दिलीप शेठ मोरावे, नितेश दादा पाटील, नितेश शेठ कारगर, प्रणित शेठ मात्रे कुटारी, अनिकेत मात्रे आत्ताच त्यांचं आगमन झालंय. संदीप शेठ आमचे कुटारीचे. त्यानंतर आमचे खरं तर नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक मित्र येत्या 14 जानेवारी ते 18 जानेवारी तळोजे मजकूरमध्ये होणारी भव्य दिव्य छत्रपती ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक कमलाकर शेठ पाटील आमचे या ठिकाणी उपस्थित झाले. SK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत ते. त्यानंतर अजय शेठ, त्यानंतर जयवंतदादा पाटील, मंगेश मात्रे, पवार साहेब, अमित जयस्वाल, PSI राणा साहेब, त्यानंतर शंभूलाल जाट आणि त्यानंतर आमचे बालाम फडके साहेब, नितेश शेठ तांबडे या ठिकाणी उपस्थित झालेत. निलेश शेठ तांबडे साहेबांचं देखील आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हो यावेळेस पाहतोय चौकार आलाय. 3 चेंडूमध्ये 3 विकेट, त्यानंतर आल्या आल्या चौकार ठोकलाय आणि चौकाराने आगाज केला आणि संघाचा अकाउंट सुद्धा ओपन झालाय. बघा विजय पवार साठी तर प्राइज आहे. नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय SK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कमलाकर शेठ पाटील यांच्याकडून विजयसाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज आहे. हो पुन्हा एकदा उंच उडालाय, थोडीशी लांबी कमी गाठली आहे, क्षेत्ररक्षण आलाय मात्र चांगला झेल. 5 चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलाय. म्हटलं जाते ना लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि साला लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया, लंगड़ा हो गया. डेसे नक्कीच या ठिकाणी बघा तो या ठिकाणी डायगर गावचे दमदार व्यक्तिमत्व डायगर चषकाचे आयोजक विष्णू शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. इन्व्हाइट करेल त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. आमच्या एकटपऱ्याचे प्रभाकर शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करेल आपण यावं. बघा या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि उद्या सुपर 8च्या लढती होतील. विनिंग संघ अर्थात यातनं जोही संघ जिंकेल हाईस्ट टोटल याच मॅच मध्ये होणार. कारण याच्या अगोदर 51 धाबा टीम एकटपऱ्याच्या होत्या. या मॅच मध्ये 56चं टार्गेट आहे, त्यामुळे यातनं जोही संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि उद्या त्यांचा सामना होणार आहे. बघा आणि त्यानंतर कमिटी जो तुम्हाला टायमिंग देईल त्या टायमिंग नुसारच प्रत्येकाला यावं लागेल. कारण पहिल्या रात्रीपासून ते आतापर्यंत प्रत्येक बरोबर जवळ 3 ते 4 संघांना पॅनल्टी लागली आहे आणि त्यामुळे आम्हाला नक्की असं वाटतं की कोणाला पॅनल्टी नको आहे, त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करा. ऍडजस्टमेंट देखील होणार नाहीये. अलॉंग द कार्पेट गॅप शॉट सिलेक्शन अगदी गोळीच्या वेगानं बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाद 4 रन. तर आज रमेश बघा प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आहे. तर या परिसरातले संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. मैदानाच्या चौफेर बाजूने पाहिलं तर प्रेक्षकांनी गजबजून भरलेलं हे ग्राउंड आणि सध्या आपण त्यांचं स्वागत करूया. व्यासपीठ देखील आमच्या मान्यवरांनी गजबजलंय. सर्व मान्यवरांचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर याच दरम्यान PSI राणा अंकल आणि अनिल जयस्वाल साहेबांचे आगमन झाले. स्पर्धेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. छत्रपती क्रीडांगणावरती सुरू असलेली क्रिकेटची भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपण पाहतोय. आज स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक 2024चं शानदार पर्व आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील आणि जनमान मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आमचे उपाध्यक्ष हनुमान दादा पाटील, या स्पर्धेचे लाडके आयोजक गणेश शेठ पाटील यांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर आपण पाहिला गेला तर स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात
4 गडी बाद 8 धावा. 56 धाब्याच्या पाठलाग करत असताना काय गोलंदाजी केली आहे पहिल्या गोलंदाजीमध्ये. नवीन गोलंदाज पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज परन. आणि जे स्ट्राईक एंडला पाहतोय आपण विजय पवार जो सलामीला आलेला फलंदाज पाहतोय. ओहो काय फटका लगावलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे ना तर चेंडूने मात्र हुलकावणी दिली आहे. चेंडू जाईल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. बघा प्राइज आहे विजय पवार या ठिकाणी खेळतो. त्याच्यासाठी 3 बॉल 3 षटकार ठोकले तर आमचे दमदार व्यक्तिमत्व कुटारी गावचे यांच्याकडून 5,555 आणि प्रत्येक षटकाला कमलाखेर शेठ पाटील नाईट स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून 1,000 आज या ठिकाणी प्राइज असेल. परंतु मित्र काल जो रेकॉर्ड झाला 3 बॉल 3 षटकारांसाठी कमलाकर शेठ 71,000 रुपयाचं प्राइज तो बाकरचे प्रदीप पाटील यांना मिळाला. हा विक्रम मला तर वाटतं कधी तुटणार नाहीये. विजयसाठी विचार केला ना पहिल्या चेंडूवरती चौकाराला त्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केला. हा चेंडू मात्र थोडासा टप्पा पाण्यानंतर डीप राहिला चेंडू. पुन्हा एकदा तयार. ओहो या बॅटच्या राडार मध्ये चेंडू प्रॉपर बॅटच्या मधोमध जाईल सीमा पार. ठोकलाय लांबच लांब षटकार. दमदार व्यक्तिमत्व गजानन पाटील साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील स्वागत. बघा सध्या स्पर्धा सुरू आहे आणि ओम साई MTC च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला घरी बसून पाहता येते नक्कीच. आणि ओम साई MTC खरं तर युट्यूबची सेवा आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी पुरस्कृत केले ते नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक सर्वांचे लाडके सन्माननीय कमलाकर शेठ पाटील तोच मजकूर यांच्या वतीनं ती सेवा पुरवण्यात आली. त्यांचं देखील मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. आणि याच दरम्यान आमचे पेटली गावचे दमदार व्यक्तिमत्व गजानन शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम आज की रात मान्यवरों के साथ. विचार केला ना पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती चौकाराला त्यानंतर डॉट त्यानंतर षटकार पुन्हा एकदा चौथा चेंडू डॉट. म्हणजे गोलंदाजी आणि फलंदाजामध्ये जुगलबंदी पाहतोय आपण. आणि विजय मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. सुरुवातीला मात्र 4 गडी गमावले त्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी या फलंदाजाला घ्यावी लागेल. हो पुन्हा एकदा चाबूक शॉट आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो काय क्षेत्ररक्षण. एका हातामध्ये चेंडू अडवलाय काय त्यानंतर मात्र काय अफट चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट केली. स्ट्राईकला नेण्याचं काम केले फलंदाज पाहतो आपण सागर पाटील या फलंदाजाला. हो पुन्हा एकदा पायडलशिप केलाय चांगला फटका पाहिला आणि या फटक्याला नाव दिलाय भांडी कशा शॉट. आणि हा येतोय चौकार आणि चौकारच्या मदतीने पाहतोय आपण 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर आपण जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यात. डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. आणि चला टीम मीटिंग नकोया वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेल्यानंतर तर याच दरम्यान बघा या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होते टायगर चषकाचे दमदार आयोजक आमचे सन्माननीय विष्णुशेठ पाटील साहेब या ठिकाणी येतात. त्यांचं आम्ही जर्मन मित्रमंडळ आणि जर्मन क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. खरं तर आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी मुलाचं सहकार्य केलेत तर जी बाईक आपण पाहतो व्यासपीठाच्या समोर जी बाईक आम्हाला गेली सलग 10 वर्ष आम्हाला पुरस्कृत करतायत ते म्हणजे सन्माननीय श्री गणेश ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय संजय शेठ मारुती पाटील घोडगाव यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. गेली 10 वर्ष सातत्यानं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक पुरस्कृत करण्यात येते. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि सध्या मैदानावरती राजानी घोड संघ देखील खेळतोय. जर दादा आपण मॅच एन्जॉय करत असाल तर स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
पहा भीमर फेकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. हर्षल मडवीने मात्र पहिला चेंडू खराब फेकला. दिशाहीन गोलंदाजी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहा विचार केला ना कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. खराब चेंडू फेकलाय. नासका चेंडू नरकातला चेंडू. पहा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. पहा पुन्हा एकदा पाहिली गेली तर पुन्हा एकदा खराब चेंडू. पहा आदरणीय श्रीकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले. 2000चा पारदर्शक दिला जाईल. विजय पवार साठी मात्र पारदर्शक लावलाय. ओहो चांगला फटका. सरळ रेषण खेळून काढला. क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. आणि पहा नो चेंडू होता. फ्री मी तर म्हणेन काही गरज होती का. पहा विजय मात्र विजयला बाद व्हावा लागेल. दोन्ही गाड्या एका पटरीवरती ना अपघात मात्र घडलाय. एक पटरीच्या खाली मात्र एक डब्बा कोसळलाय. विजयला परतावा लागेल. पहा अति घाई संकटात नाही. झटका क्रमांक लागलाय 5वा. त्यामध्ये अप्रतिम संगीत. आता ना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सागर पाटील आणि त्याच्या सोबतीला आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय राकेश पाटील. मात्र या फलंदाजावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. उंच उडालाय. पुन्हा एकदा जजमेंट करतोय. त्यानंतर मात्र काय एक सोपा झेल पाहतोय. विचार केला ना एकही खेळाडू मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी मागत नाहीये. पुन्हा एकदा पाहतोय 6वा झटका क्रमांक लागलाय. केला ना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 10 चेंडू आणि 30 धावेची गरज असेल. एकही खेळाडू मात्र जबाबदारी घ्यावी मागत नाहीये. अद्याप मात्र विचार केला अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला गेलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. आकाश मात्रे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. हो चांगला फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू मागे धावतोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. अजूनही मात्र 28 धावेची गरज असेल. टोटल पाहिली ना धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 28 धावा ना. अजूनही मात्र 28 धावेची गरज असेल. 56 धावेचा पाठलाग करत असताना टोटल पाहतो आपण तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकाचे चेंडू फेकले गेले. अद्याप 3 अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील आणि अजूनही 28 धावेची गरज. हो पुन्हा एकदा बॅटची कडा. त्यानंतर पाहतोय वागूर फाटली आणि चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय संघर्षमय चौकार. ना ऍक्शन प्ले मध्ये पाहू शकाल आपण थोडीशी बॅटची आतली कडा. त्यानंतर विकेट किपर सुद्धा बीट आणि चेंडू गेलाय सीमा पार. हा चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. अजूनही 24 धावेची गरज. हो चांगला फटका पाहतो. यावेळेस कदाचित गोलंदाजाचा जर हात लागला असता तर फलंदाजाला मात्र परतावा लागला असता. तोपर्यंत मात्र सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पाहतोय 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 6 गाड्याच्या मोबदल्यात. अजूनही विचार केला ना या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल. हो फुलटा चेंडू हलक्या हाताने कट केला. एक धाव तर वेगाने पूर्ण केलेले क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी.
तोपर्यंत मात्र फक्त ना फक्त सिंगल धाव. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर आपण पाहिलाय. स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 34 धावा. अजूनही 22 धाबीची गरज असेल 6 चेंडू मध्ये. विशेष सन्मान घेऊया. सन्मानी आमचे पेटले गावचे दमदार उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू हेमंत दादा केनी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हेमंत केनी यांचा आपण सन्मान करणार आहोत. एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू, नेहमी सातत्यानं शांत आणि संयमी खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक ग्राउंडवरती पाहायला मिळाला. तर हेमंत दादा केनी यांचा इथे सन्मान केलं जात आहे. आज या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे, कारण त्यांच्या माध्यमातून देखील खरं तर तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये नाईट स्पर्धा पाहायला मिळेल आणि नक्कीच पेठाली ग्राउंडवरती देखील यंदा नाईट स्पर्धा होणार आहे. विचार केला ना 22 धाबीची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर मात्र विकेट कॅरी केला. चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप विचार केला. पहिल्या सुरुवात मात्र काय दमदार राहिली होती गोलंदाजाची. अप्रतिम गोलंदाजी केली होती. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. अद्याप विचार केला ना 7 गडी मात्र गमावल्या गेल्यात. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रोशन. अजूनही विचार केला 4 चेंडू शिल्लक असतील ना, 4 चेंडू मध्ये तब्बल 21 धाबीची गरज असेल. फुल टॉस चेंडू पहा. फुल टॉस वरती तुम्ही टोल उसूल करू शकत नाही. धाबींची गरज असताना असे चेंडू जर आले तर या चेंडूची मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. तोपर्यंत मात्र सिंगल. आता मी विचार केला ना राजाराणी घोड संघाने मात्र थोडीशी पकड मजबूत केली आहे मी तर म्हणेन. आता मात्र विचार केला चेंडू शिल्लक असतील 3 आणि धाबींची गरज असेल तब्बल 20 धाबींची. पूर्णपणे मी तर म्हणेन राजाराणी घोड संघाच्या बाजूने हा सामना झुकलाय. पुन्हा एकदा तयार गोलंदाज पाहतोय. हो रिवर्सचा वापर केलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बीट झालाय. सिंगल मिळाली. पण या सामन्याचा विचार केला ना एकतर्फी सामना पाहतोय आपण. त्याचा एकमेव कारण मात्र पहिली गोलंदाजी अचूक टप्प्याची राहिली होती. गोलंदाज पाहतो आपण सुनीलने मात्र दमदार गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला होता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल त्याचं एकमेव कारण ना मी तर म्हणेन सुरुवातीला गडी मात्र लवकर गमावले गेले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 गडी मात्र गमावले होते. हो चांगला चेंडू मात्र हर्ड लक. पुढच्या मॅच साठी मात्र बेस्ट ऑफ लक असेल. चला यापुढील सामना मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर व्हा.